माझे फटाके तर बघा, आदित्य दादानी मला बाजारातून किती सारे फटाके आणलेत। या वर्षी मी खूप फटाके उडवणार। पण गोपाळ बाळा, सांभाळून फटाके उडवायचे हा, अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही। हो ग ताई, तू पण ना त्या पारुताई सारखीच आहेस, नुसती भाषण देत बसते। ए काय बोलतोय? ए प्रीतम, प्रिया, तुला एक गोष्ट सांगायची राहिली। काय रे, कुठली? पारूने 12वीच्या परीक्षेचा फॉर्म भरलाय। अरे वा, काय? पारू, कॉंग्रॅच्युलेशन्स यार। ऑल द बेस्ट पारू। थँक्यू। ए पण हे सगळं अचानक कसं काय? मला देवी यांच्या मनातली सून व्हायचंय। त्यांची अपेक्षा होती ना की त्यांची सून शिकली सवरलेली असावी म्हणून। मला खात्री आहे पारू, तू आईंचं मन नक्की जिंकशील। नाही पण हा जो काही निर्णय घेतला तुम्ही दोघांनी, हा खूप चांगला आहे। आणि काय गरज लागली तर सांगा मला। हो पारू, नाही गप्पा मारून मन भरतंय, पण जरा पोटाचं काहीतरी करावं लागेल गं, खूप भूक लागली आहे। अगं भूक लागली आहे पारू, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये। अरे हो, थांबा, मी बनवते स्वयंपाकाचं। आले मी पण। काय करू मी आता? स्वयंपाकात काय बनवू काहीच कळत नाहीये, आणि घरात तर काहीच नाहीये। पारू, हा पारू, तुला आपल्या घरात स्वयंपाक करायची सवय आहे। तू इथे हे सगळं कसं मॅनेज करतेस? प्रिया मॅडम, या समजायची मला सवय आहे, आदित्य सरांना नाही। माझ्यामुळे येळ आली त्यांच्यावर। नाही पारू, तू असं नको बोलूस। हे बघ, ही तुमच्या दोघांच्या प्रेमाची ताकद आहे, म्हणूनच तर अशा परिस्थितीत तू, आदित्य दादा, तुम्ही दोघं एकत्र आहात, खुश आहात। तू नको काळजी करू, लवकरात लवकर सगळं नीट होईल। काय रे पोरा, नाव काय म्हणलास तुझं? प्रीतम, प्रीतमाची। प्रीतम, हे बघ प्रीतम, आता सणासुदीला तू आलायस, इथंच राहा की। का नाही आजी, मला आवडेल इकडे राहायला। हो दादा, तू इकडेच थांब, आपण खूप मजा करू। हा शाबाश। वय वय, समधे मिळून आपण दिवाळी सण साजरा करूया। नाही आजी, त्याचं काय आहे की प्रीतमला ना घरी जावं लागेल। का? अरे मला राहू दे ना इकडे। आजी ऍक्च्युली म्हणजे कसं आहे की त्याला पण घर आहे ना, आई आहे जी वाट बघतीये, आणि ना त्याच्या खांद्यावर भरपूर जबाबदारी आहेत का, त्यामुळे त्याला गेलं पाहिजे। सॉरी, पण प्लीज समजून घे। ओके, तू म्हणतोस तर मी आज रात्री निघतो बस। पण आता मला पारूच्या हातचं जेवायचं। ऑब्विसली जेवूनच जायचंय तुला, ओके? हा पारू, हे घे ना। अहो हे काय प्रिया मॅडम? पारू, अगं मला माहिती आहे इथे सगळं मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे, तू ठेव। नाही नको पारू, अगं ठेव, तुझ्याकडे कामी येईल पुढे। प्रिया मॅडम, असं काय करताय तुम्ही? हे बघा, इथं जे आहे ना त्यात भागवून नेऊ आम्ही, तुम्ही नका काळजी करू। खरंच याची काही बी गरज नाही, हे प्लीज
पारुताई मला फटाके फोडायचेत. ठीक आहे, घे फटाक्यानं जा बाहेर. प्रिया मॅडम, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही सुद्धा गोपाळ सोबत बाहेर जा ना फटाके वाजवायला. कसे लहान आहे ना, तो उगाच दुखापत करून घेईल. जा जा, तुम्ही बी जा, मी स्वयंपाकाचं बघते. जा पारू, मी करते ना तुला मदत. जा म्हणलं ना. जा गोपाळ, जा ताईनं घेऊन. सांभाळू ना तुम्ही बी. हो हा. हो. सरळ गेलास ना की तिथे एक नळ आहे, हा. तिथे जाऊन फ्रेश फ्रेश होऊ शकतो ना. जा, मी टॉवेल काढून देतो ते. हे पण तिकडे त्या बायका नसतील ना आता. नाही रे, जा. आजी, मी तुला पानं वाढल्यावर उठवतो, तोपर्यंत आराम कर. हा, घे पट. पारू, प्रीतम ना खूप भूक लागली आहे. जेवणाचं तयार आहे ना? वय मी बघते स्वयंपाकाचं, करते पटापट. एक मिनिट. काय झालंय? घरात तर खरंच खूप कमी सामान आहे, तरी तू स्वयंपाक कसा तयार केलास? विसरलात ना तुम्ही? तुम्हीच मगाशी सामान आणलं ना, त्यातनच वापरतेय. हो, पण मी थोडंसं सामान आणलं होतं आणि पुरेल का सगळ्यांना? एक काम करू, आपण नंतर बसू. नाही पण तरी प्रीतम त्याच्यासोबत जेवायला आपल्याला बळजबरी करणार. काय करायचं यार? मी काय करू तुम्हीच सांगा ना. जे होतं त्यातनच करायचा प्रयत्न करते. तुम्ही नका काळजी करू, मी बघते. पारू, त्याला असं पातळ वरण नाही आवडणार. तुम्ही नका ना काळजी करू, आवडल त्यांना. मी एक काम करू का पारू? एक कांदा टोमॅटो चिरून घेतो आणि त्याचं काहीतरी. मी करते. हा ठीक. मी एक काम करतो, पाण्याचं घेतो खाली. ठीक आहे?